विविध भारती पुणे ठळक बातम्या. प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख सोहळ्याला नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर सुरुवात झाली आहे. यावर्षी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. ध्वजवंदनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत 20 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिलेले कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना यावेळी अशोक चक्र प्रदान करण्यात आलं. त्यानंतर देशभरातील 100 सांस्कृतिक कलाकारांच्या वाद्यवृंदांच्या सादरीकरणानं संचलनाला सुरुवात झाली. वंदे मातरम गीताची 150 वर्ष आणि विविधतेतील एकता ही यंदाच्या संचलनाची संकल्पना आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तर विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावला. पुणे महापालिका भवनात आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सातारा इथं जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलीस दलानं सशस्त्र संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. बांगलादेशात ढाका इथं आणि सिंगापूरमध्ये भारतीय वकिलातीच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमधील पोलीस कवायत मैदानावर स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीनं शस्त्र आणि अन्य उपकरणांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याच्या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. संध्याकाळी 6 पर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात ऑपरेशन सिंदूरमध्ये ड्रोनचा वापर कशाप्रकारे करण्यात आला त्याची प्रात्यक्षिकं सादर करण्यात येणार आहेत. लष्करासाठी वापरण्यात येणारे अनेक प्रकारचे ड्रोन देखील नागरिकांसाठी सादर करण्यात येणार आहेत. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.